हॅलो एव्हरीवन. आपण नॅनो केमिस्ट्री हा पॉईंट सुरू केला होता. ओके, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या. व्हॉट इज मीन बाय नॅनो केमिस्ट्री, नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मटेरियल. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ नॅनो पार्टिकल्स अँड देअर सिग्निफिकन्स. ओके, काय बघायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ देअर नॅनो पार्टिकल्स. काय करायचं आहे, नॅनो पार्टिकलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कोणते कोणते आहेत बघा. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स एक तर आहे त्याचं कलर, सरफेस एरिया, कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट आहे थर्मल प्रॉपर्टी म्हणजेच मेल्टिंग पॉईंट, नंतर आहे त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी जी की आहे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ, आणि लास्ट आहे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, एक सेकंद. ओके, कोणत्या कोणत्या आहेत बघा. पहिलं कोणतं आहे, कलर. पहिलं कोणतं आहे, कलर. सेकंड कोणतं आहे, सरफेस एरिया. तिसरा आहे कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. चौथी आहे त्याची थर्मल प्रॉपर्टी म्हणजे मेल्टिंग पॉईंट. पाचवी आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजेच त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ, आणि लास्ट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, आता ह्या पॉईंटमध्ये आपण स्टार्ट करू. पहिला की जे आहे कलर. बघा, नॅनो पार्टिकल पजेसेस युनिक प्रॉपर्टी ड्यू टू देअर नॅनो स्केल साईज विच रेंजेस बिटवीन 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ द नॅनो पार्टिकल्स. आता ह्या ठिकाणी आपण कालही बघितलं होतं की जे काही त्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या त्याच्या प्रॉपर्टी आहेत त्या लार्ज साईज म्हणजे मॅक्रोमॉलिक्यूल असतानाचं त्याचं प्रॉपर्टी कशा असतील वेगळ्या, आणि तेच ते छोटे छोटे असतानाच्या प्रॉपर्टीज कशा असतील डिफरंट असतील. ओके, आता आपल्याला त्याच नॅनो पार्टिकलच्या नॅनो स्केलवर असलेल्या काय करायच्यात, साईज असलेल्या म्हणजे नॅनो स्केल साईज म्हणजेच 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर साईज असलेल्या काय बघायच्यात, कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. म्हणजे अशा कोणत्या प्रॉपर्टी आहेत त्या कशा आहेत, डिफरंट. पहिली कोणती आहे त्याची कलर. ओके, कलर काय म्हणते, इट इज अन ऑप्टिकल प्रॉपर्टी दॅट इज डिफरंट ॲट अ नॅनो स्केल. काय म्हणते, वेगवेगळ्या नॅनो स्केलवर त्याच्या प्रॉपर्टीज कशा राहतील, कलर हे डिफरंट राहतील. कशामुळे, त्याच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीमुळे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती, कारण की जे काही लाईट किंवा रेज कुठून पास होतात, त्या ठिकाणी विजिबल स्पेक्ट्रामधून पास होतात, त्याचेच आपल्याला काय होतात, पॉसिबल कलर दिसायला लागतात. ओके, ॲज कम्पेअर टू अदर. मग ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघा, जे काही एलिमेंटल गोल्ड, सगळ्यांना माहिती सोनं हे कसं असते, येलोइश कलरचं असते. पण जेव्हा ते बल्की फॉर्ममध्ये आपण म्हणजे जेव्हा आपल्याला ते डोळ्याला ऑब्झर्व होतं, पण त्याचं जर आपण फक्त 100 गोल्ड ॲटम्स जर कलेक्ट केले आणि ते क्युबिक आकाराचे असतील त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी अरेंज इन द क्यूब इट्स कलर वुड बी द मच मोर रेड. म्हणजेच ह्या ठिकाणी जेव्हा आपण गोल्ड बघतो, जे बल्कीनेस असते त्या ठिकाणी मॅक्रोमॉलिक्यूल असेल त्याचं, तेव्हा त्याचा कलर कसा असतो, येलो कलर. पण जेव्हा आपण त्याला कशामध्ये अप्लाय करतो, 100 गोल्ड ॲटम्स वगैरे असं घेतो म्हणजे नॅनो फॉर्ममध्ये बघतो, तेव्हा त्याचा कलर कसा असतो मला सांगा, या ठिकाणी मच मोर रेड म्हणजे रेड कलर शो करतो ते. ओके, काय शो करतो, रेड कलर. कळते सगळ्यांना. आता ह्या केसमध्ये पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, कलर. काय शो करतं ते, ऑप्टिकल प्रॉपर्टी आणि विथ द डिफरंट नॅनो स्केल. एक्झाम्पल कोणतं आहे, एलिमेंटल गोल्ड. नॅनो स्केलवर असताना त्याचा कलर कसा असतो, रेड, आणि तेच जर बल्की फॉर्ममध्ये असेल तर त्याचा कलर कसा असतो, शायनिंग येलो कलर. सेकंड बघायचं आहे आपल्याला आता, सरफेस एरिया. काय बघायचं आहे सेकंड, सरफेस एरिया. काय म्हणते सरफेस एरिया, हाय सरफेस टू द व्हॉल्यूम रेशो इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅनो पार्टिकल. इफ अ बल्क मटेरियल इज subdivided into a group of individual nanoparticle, the total volume remains the same, but the collective surface area is largely increased with large surface area for the same volume. These small particles react much faster because more surface area provide more number of reaction site, leading to more chemical reactivity. काय म्हणते या ठिकाणी लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती, सरफेस एरिया जास्त असतं म्हणजे सिम्पली काय म्हणू आपण. आता एक एक्झाम्पल घेते या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल बघू, ह्या केसमध्ये मला सांगा, जर समजा आपण 1 किलो गूळ घेतला आणि 1 किलो सिम्पली साखर घेतली, तर मला सांगा 1 किलो गुळाला सरफेस एरिया जास्त लागेल की 1 किलो साखरला.
ऑब्वियसली गूळ हा कसा सॉलिड स्ट्रक्चरमध्ये असतं, बल्की फॉर्ममध्ये असतं. ओके, पण त्या ठिकाणी साखरचा जर विचार केला तर साखर कशी असतात, छोटे छोटे पार्टिकल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर मला सांगा सरफेस एरिया किंवा जागा कोण जास्त व्यापू शकेल या ठिकाणी? ऑब्वियसली कोण व्यापणार? साखर. म्हणजे साखरला कशी लागणार? जागा जास्त लागणार. सिमिलरली ह्या ठिकाणी सुद्धा काय म्हणतं, जर समजा सरफेस एरियाचा विचार केला तर नॅनो पार्टिकलला सरफेस एरिया व्हॉल्यूम जरी आपण कॉन्स्टंट घेतला, दोन्ही सारखेच घेतले व्हॉल्यूम, ओके, दोन्हीही सारखे जर व्हॉल्यूम घेतले आणि त्यामध्ये आपण कंपॅरिझन केलं त्याच्या सरफेस एरियामध्ये, तर नॅनो पार्टिकल्स काय करतो, जास्त सरफेस एरिया त्याला लागत असतो. का बरं जास्त सरफेस एरिया लागणार? कारण की त्याचे पार्टिकल कसे असते, छोटे छोटे असतात. छोटे छोटे असल्यामुळे जसं साखर कसे छोटे छोटे पार्टिकल, त्यामुळे त्याला भरपूर जागा लागतात त्या ठिकाणी. ओके, आणि मग मला सांगा बरं, जेवढी जास्त तो जागा व्यापणार नॅनो पार्टिकल, तेवढी तो काय करणार, रिॲक्टिव्हिटी साईड काय करणार, इन्क्रीज करणार आणि तेवढ्या फास्टली काय करणार, मोर केमिकल रिॲक्शन दाखवणार. ओके, म्हणून ह्या ठिकाणी काय म्हणते की त्याचा कलर वेगळा असतो. दुसरं म्हणजे त्याची सरफेस एरिया सुद्धा कसा राहणार या ठिकाणी जास्त. तिसरं कोणतं आहे, कॅटालायटिकल ॲक्टिव्हिटी. बघा नीट, तिसरं कोणतं आहे, कॅटालायटिकल ॲक्टिव्हिटी. आता बघा कॅटालायटिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ड्यू टू इन्क्रीज इन सरफेस एरिया विथ डिक्रीज इन पार्टिकल साईज, नॅनो मटेरियल बेस्ड catalyst show increased catalytic activity. Usually they are heterogeneous catalysts, that means catalysts are in solid form and the reaction occurs on the surface of the catalyst. Nanoparticles catalyst can be easily separated and can be recycled. Platinum, palladium metal nanoparticle used in the hydrogenation reaction आपण बघितलेले आहे. ओके, काय म्हणते, सरफेस एरिया जास्त लागत असल्यामुळे त्याची पार्टिकल साईज जास्त असणार. त्यामुळे ह्या ठिकाणी काय करतं, जे काही नॅनो मटेरियल बेस्ड कॅटलिस्ट आहेत त्याची कॅटॅलायटिक ॲक्टिव्हिटी काय राहणार, जास्त राहणार. कारण की त्या ठिकाणी जास्त ठिकाणी प्रेझेंट आहे आणि लगेच छोटे छोटे असल्यामुळे लगेच ते काय करू शकतो, आपण इझिली रिसायकल करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल कोणतं सांगितलं या ठिकाणी, प्लॅटिनम, पॅलाडियम, जे की किंवा प्लॅटिनम पॅलाडियम मेटल आपण बघितले हायड्रोजिनेशन रिॲक्शनसाठी घेतलं होतं. ओके, म्हणजेच या ठिकाणी अल्किनची किंवा अल्केनची रिॲक्शन आपण कशासोबत केली, H2 गॅससोबत केली होती टू गेट द प्रोडक्ट अल्केन. म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲडिशन ऑफ हायड्रोजनसाठी या ठिकाणी कोणते मेटल कोणतं कॅटलिस्ट यूज केलं होतं, प्लॅटिनम आणि पॅलाडियम. आणि ते सुद्धा कोणत्या फॉर्ममध्ये असणार, नॅनो पार्टिकलच्या. ते काय करतात, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. ओके, नंतर कोणतं आहे, TiO2. TiO2 म्हणजे काय, टिटॅनियम डायऑक्साईड आणि ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड आर युज्ड इन द फोटो कॅटालायसिस. गोल्ड इन द बल्क फॉर्म, काय म्हणते, गोल्ड इन द बल्क फॉर्म इज अनरिॲक्टिव्ह बट गोल्ड नॅनो पार्टिकल्स आर फाउंड टू बी व्हेरी गुड कॅटलिस्ट फॉर व्हेरियस ऑर्गॅनिक रिॲक्शन. काय म्हणते, गोल्ड हा बल्क फॉर्ममध्ये अनरिॲक्टिव्ह आहे. आपण बघितलं की मेटल जेव्हा बल्की फॉर्ममध्ये असतो तो अनरिॲक्टिव्ह आहे, सोनं कसं आहे, अनरिॲक्टिव्ह. पण तेव्हा ज्याचे आपण नॅनो पार्टिकल्स करतो तेव्हा तो काय करतो, गुड कॅटलिस्ट म्हणून यूज होतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिक रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी. ओके, हे तीन काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स कोणते आहेत, कलर, सरफेस एरिया आणि कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. आलं लक्षात? अजूनही आपल्याला बघायचं आहे, पुढचं आहे त्याचं थर्मल प्रॉपर्टी. नेक्स्ट कोणती आहे, चौथी कॅरेक्टरिस्टिक्स थर्मल प्रॉपर्टी. त्यामध्ये आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट. काय म्हणते, द मेल्टिंग पॉईंट ऑफ नॅनो पार्टिकल चेंजेस ड्रास्टिकली अँड डिपेंड ऑन द साईज. आपल्याला सगळ्यांनाच माहिती, जेवढी साईज त्याची जास्त असेल तेवढं त्याचा मेल्टिंग पॉईंट कसं राहणार, जास्त. पण साईज कमी असेल तर मेल्टिंग पॉईंट कसं राहील, त्याचा कमी. ओके, बघा, सोडियम क्लस्टर्स ऑफ 1000 atoms appear to melt at 288 Kelvin while clusters of 10,000 atoms melted at 303 Kelvin and bulk sodium melt at 371 Kelvin. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी त्याची साईज काय करतं, अफेक्ट करतं. जर त्याचे नॅनो पार्टिकल्स कमी असतील, नॅनो पार्टिकल्स कमी असतील, बघा या ठिकाणी कितीपर्यंत असतील, 1000 ॲटम्स त्या ठिकाणी फक्त असतील, तर त्या ठिकाणी म्हणजे 1000 ॲटम त्या ठिकाणी प्रेझेंट असतील, तर त्या ठिकाणी तो किती केल्विनला मेल्ट होणार, 288 केल्विनला. ओके, पण तेच जर त्या ठिकाणी आपण पार्टिकल साईज इन्क्रीज केलं
त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा वाढणार. पण आपण बल्क सोडियम मेटल घेतलं तर त्या ठिकाणी त्याचा मेल्टिंग पॉईंट किती राहणार 371 केल्विन. म्हणजेच पार्टिकल साईज जेवढी म्हणजे पार्टिकल्स आपण त्या ठिकाणी जेवढे कमी घेतले तेवढे त्या ठिकाणी त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी राहील. आणि पार्टिकल्स वाढवले तर ॲटोमॅटिक काय होणार त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होणार इन्क्रीज होणार. ओके. नेक्स्ट आहे त्याचं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज दॅट इज मेकॅनिकल स्ट्रेंथ. नॅनो साइज्ड कॉपर अँड पॅलाडियम क्लस्टर विथ diameter in the size range 5 to 7 nanometer can have hardness up to 500% greater than the bulk metal. काय म्हणते त्याची जे पार्टिकल साईज मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे त्याची स्ट्रेंथ हार्डनेस कसं आहे त्याचा ते आपल्याला बघायचं. या ठिकाणी नॅनो साइज्ड कॉपर किंवा पॅलाडियम आपण क्लस्टर त्याचं घेतलं विथ डायमीटर त्याची साईज किती राहणार 5 ते 7 नॅनोमीटर असेल. त्याचा हार्डनेस कसं राहणार जे काही बल्क मेटल आपण यूज करतो त्यापेक्षा 500 पट जास्त किंवा 500% जास्त काय राहणार त्याचा हार्डनेस. ओके. नेक्स्ट आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स नॅनो पार्टिकलची ती म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कोणती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ऑब्झर्व टू चेंज ॲट नॅनो स्केल. Carbon nanotube can act as a conductor or a semiconductor in a behavior. ओके. काय म्हणते त्याच्या साईजवरूनच परत काय होणार त्या ठिकाणी त्याची ॲक्टिव्हिटी शो होणार. काय म्हणते कार्बन नॅनोट्यूब काय करतं ते कंडक्टर म्हणूनही यूज होतो आणि सेमीकंडक्टर म्हणून सुद्धा बिहेव करू शकतो. ओके. हे सगळे काय आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आठवा बरं पहिली कोणती बघितली होती कलर. सेकंड कोणतं होतं सरफेस एरिया. तिसरं कोणतं होतं त्या ठिकाणी त्याची कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. चौथी कोणती होती थर्मल प्रॉपर्टी म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट. नंतर आहे त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजेच कोणती आहे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ. आणि लास्ट कोणती होती त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ह्या ठिकाणी एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे बघा. काय म्हणते एरिया कसा एरिया साईजवरून कसे सरफेस एरिया ऑफ नॅनो पार्टिकल शो केलेलं आहे. Illustration show increase in the surface area, decrease in particle size. It shows the surface area where cube of the 1 meter cube were progressively cut into the smaller cube. पहिल्यांदा आपण एक घेतलं त्यामुळे त्याची पार्टिकल साईज मोठी होती पण त्या ठिकाणी काय होणार सरफेस एरिया त्याला कमी लागणार. पण जसं आपण त्याची पार्टिकल साईज रिड्यूस केली त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलं तर त्या ठिकाणी त्या नॅनो पार्टिकलला जे काही सरफेस एरिया आहे तो कसा राहील जास्त राहील. लक्षात. हे काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स राहील लक्षात. आता आपल्याला ह्या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे जो की ह्या ठिकाणचा लास्ट आहे तो म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो केमिस्ट्री. ओके और नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता आपण काय बघणार होतो ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स. ओके. हे जे नॅनो मटेरियल्स आहेत त्याचे ॲप्लिकेशन कारण की त्याचे यूज कुठं कुठं करायचं. ओके. बघा या ठिकाणी एक सेकंड. नॅनो केमिस्ट्री हॅज कॉन्ट्रीब्यूट टू number of innovative product in various discipline because of their unique properties that is physical, chemical, optical, structural or catalytical properties. कारण की आपण आत्ताच बघितलं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या या युनिक कॅरेक्टरिस्टिक्समुळे ह्या ठिकाणी नॅनो केमिस्ट्रीचा भरपूर अशा म्हणजे इनोव्हेटिव्ह प्रोडक्टमध्ये काय केलेलं आहे यूज केलेला आहे. ओके. त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. पहिलं ॲप्लिकेशन्स nano particle can contribute to stronger, lighter, cleaner and smarter surface and system. They are used in the manufacturing of scratch proof eyeglasses, transport, sunscreen, crack resistant paint and so on. आपण मल्टिपल असे बघितले पण आपल्याला माहीत नव्हतं की त्यामध्ये काय यूज केलेलं आहे नॅनो पार्टिकल्स. ओके. किंवा नॅनो मटेरियल्स यूज आहे. कोणते कोणते त्याचे कसे आहे ते कॉन्ट्रीब्यूट कशासाठी करतं एक तर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असतात लाईटर असतात इझिली क्लीन करू शकतात त्या ठिकाणी ते स्मार्टर सरफेस एरिया राहतं त्याचा त्या ठिकाणी आणि सिस्टीमला तो काय करू शकतो अप्रोच करू शकतो. म्हणून ह्या पर्टिक्युलर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे ह्या ठिकाणी तो कशासाठी यूज करणार एकतर आय ग्लासेस स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस
ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा यूज करू शकतो, सनस्क्रीन लोशनमध्ये सुद्धा, क्रॅक रेजिस्टंट पेंट्समध्ये सुद्धा, किंवा अशा भरपूर अशा गोष्टीमध्ये. ओके. सेकंड, फक्त ह्या सोडलं तर अजून त्याचा यूज कशामध्ये करतो आपण, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. कशामध्ये, यूज इन द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, दॅट इज मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ॲक्सेसरी मेमोरी, तसेच रॅम. त्याच्यानंतरचा यूज बघा त्याचा, नॅनो टेक्नॉलॉजी प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक. वॉटर प्युरिफिकेशन टेक्निकमध्ये सुद्धा कसा आहे, त्याचा भरपूर असा इम्पॉर्टंट रोल आहे. त्यामध्ये बघा तो काय काय करतो, एक तर वॉटर कंटेंट, वॉटर बॉन्ड पॅथोजन्स लाईक व्हायरसेस आणि बॅक्टेरिया. पाण्यामध्ये ऑलरेडीच काय प्रेझेंट असतात, म्हणजे त्या ठिकाणी ऑलरेडी काय प्रेझेंट असतात, पॅथोजन्स. आणि पॅथोजन्स म्हणजे काय, असे व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया किंवा असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे काय कॉज करतात डिसीज. ओके. किंवा पॅथोजनला आपण सिम्पली असं म्हणू शकतो, डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. काय म्हणू शकतो, डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम किल करायचं काम कोण करत असतं, या ठिकाणी नॅनो पार्टिकलचा, नॅनो टेक्नॉलॉजीचं त्यामध्ये काय होतं, यूज. त्यानंतर बघा, कॉस्ट इफेक्टिव्ह फिल्टर material coated with the silver nanoparticles in a alternative technology and can be used in the water purification. जर आपण त्या ठिकाणी ते जे म्हणजे कॉस्ट नॅनो पार्टिकल असल्यामुळे ऑलरेडी ते चीपच असणार, स्वस्तच असणार. ओके. त्याचा यूज कशासाठी करतो, जे काही फिल्टर मटेरियल आहे त्याला जर आपण सिल्वर नॅनो पार्टिकलची जर कोटिंग केली तर त्या केसेसमध्ये तो काय करतो, वॉटर प्युरिफिकेशनचा रोल अप्लाय करतो. ओके. Silver nanoparticles acts as a highly effective antibacterial agent. आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स काय म्हणून यूज करतो, हायली अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी शो करतो. त्यामुळे तो काय करतो, वॉटरमध्ये प्रेझेंट असणारा जो कोलाई बॅक्टेरिया आहे त्याला काय करतो, किल करतो. ओके. हे कशाची ॲक्टिव्हिटी झाली, त्याची वॉटर प्युरिफिकेशनची. आता आपल्याला बघायचं आहे की सेल्फ क्लिनिंग. ओके. आता आपण ऑलरेडी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की तो कसा आहे, सेल्फ क्लिनिंग मटेरियल म्हणून यूज करतो. काय यूज करतो, सेल्फ क्लिनिंग म्हणून. आता मला सांगा एक बेस्ट एक्झाम्पल सेल्फ क्लिनिंगचं. मला सांगा, सगळ्यांनी कमळ बघितलेलं आहे किंवा कमळाच्या फुलाबद्दल सगळ्यांना माहिती आहे. ओके. कमळ हा कुठं प्रेझेंट असतो, दलदलीसारख्या प्रदेशामध्ये. ओके. त्या ठिकाणी खूप दलदल असेल किंवा त्या ठिकाणी चिखल असेल असं म्हणून. तर मला सांगा, कधी तुम्ही कमळचं फूल किंवा त्याचं पान बघितलं का, ते त्या चिखलामध्ये प्रेझेंट असूनही त्या ठिकाणी तो त्या त्याचे जे चिखल आहे किंवा माती आहे त्या पानावर किंवा फुलावर प्रेझेंट असतं का, ऑलरेडी तो चिखलामध्येच आहे पण त्याला माती लागत नाही किंवा ते चिखलही लागत नाही, पाणी फक्त तो कसा दिसतो, क्लिनिंग. कारण की त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतो, ते पानाच्या वरचा जो सरफेस एरिया आहे पानाचा तो कसा आहे, सुपर हायड्रोफोबिक नेचरचा. तो काय करतो, जी काही धूळ किंवा वॉटर त्या ठिकाणी किंवा डर्ट त्या ठिकाणी येते त्याला लगेच काय करतो, रोल ऑफ करतो किंवा रिपेल करतो. ओके. म्हणून ह्या ठिकाणी तशीच जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशाची आहे, नॅनो पार्टिकलची. त्यालाच आपण काय म्हणतो, सेल्फ क्लिनिंग मटेरियल. नॅनो पार्टिकल कसे आहेत, सेल्फ क्लिनिंग मटेरियल. बघा, लोटस इज अन एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग. द लोटस प्लांट्स although grow in the muddy water, its leaf always appears clean. The plant's leaves are super hydrophobic. Nanostructures on lotus leaves repel water. जे काही नॅनोस्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत ते काय करतात, वॉटरला रिपेल करतात. विच कॅरीज डर्ट ॲज इट्स रोल ऑफ. लोटस इफेक्ट इज द बेसिस ऑफ सेल्फ क्लिनिंग विंडो. ओके. जे काही सेल्फ क्लिनिंग विंडो आहे, आता आपण म्हणतो लोटस इफेक्ट जे की कसं आहे, सेल्फ क्लिनिंग ॲक्टिव्हिटी शो करतो. ओके. आणि ती सेल्फ क्लिनिंग ॲक्टिव्हिटी कोणामुळे येते, त्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या नॅनो पार्टिकलमध्ये. हे सगळे काय, त्याचे मेनली 4 काय आहेत युजेस. एक तर काय म्हणते, वेगवेगळ्या सिस्टीमच्या किंवा वेगवेगळ्या स्ट्रॉंगर ग्लासवेअर्ससाठी किंवा स्क्रॅच फ्री ग्लासवेअर्स आय ग्लासेससाठी त्याचा यूज होतो. ट्रान्सपोर्टेशन, सनस्क्रीन लोशनसाठी किंवा क्रॅक रेजिस्टन्स पेंटसाठी सुद्धा त्याचा यूज होतो. त्याचबरोबर नेक्स्ट काय म्हणते, ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस प्रिपरेशन किंवा त्याचा यूज होतो. नंतर नॅनो टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली कुठं होतो, वॉटर प्युरिफिकेशन. आणि लास्ट कोणतं आहे, सेल्फ क्लिनिंग मटेरियल. ओके. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं, हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. कारण की नॅनो टेक्नॉलॉजीचे किंवा नॅनो मटेरियलचे भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत. आता आपल्याला बघायचं त्याचा ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस. कारण की लक्षात ठेवायचं, नॅनो पार्टिकल हे इतके छोटे छोटे आहेत, जर आपण त्याला मेडिसिनमधून इनहेल केलं तर ते फायदा पण तेवढेच देणार आणि त्याचे ड्रॉबॅक्स पण तेवढेच आहेत का, आपल्याला हे चेक करू. असतीलच,
कारण की बघू आपण या ठिकाणी. ओके, वेट फॉर मिनिट. ओके, ह्या ठिकाणी लक्ष द्या. ह्या ठिकाणी काय मेन्शन द ॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी. काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते बघू. 3 ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं आहे त्याचं रिव्होल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग. काय म्हणते, कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय चांगलं रिव्होल्युशन झालं, म्हणजे त्याचा यूज करून आपण वेगवेगळ्या टेक्निक्स त्या ठिकाणी यूज करत होतो. नंतर एनर्जी सेक्टर, नॅनो टेक्नॉलॉजी विल मेक अ सोलार पॉवर मोर इकॉनॉमिकल. एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस विल बिकम मोर इफिशियंट. ओके, ह्या ठिकाणी एनर्जी सेक्टरमध्ये कसा उपयोग होईल, कारण की नॅनो टेक्नॉलॉजी काय करतात, चीप असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सोलार पॉवरमध्ये सुद्धा त्याचा यूज करू शकतो. कमी बजेटमध्ये चांगला त्याचा यूज करता आला. आणि सेकंड म्हणजे एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस विल बिकम मोर इफिशियंट. आणि जे काही त्यापासून बनलेले एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस आहे त्याची इफिशियन्सीसुद्धा कशी आहे, चांगली. ओके, नेक्स्ट बघू या ठिकाणी त्याची मेडिकल फील्ड. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्मार्ट ड्रग्स हेल्प क्युअर फास्टर विदाउट साईड इफेक्ट. क्युरिंग ऑफ लाईफ थ्रिएटनिंग डिसीज लाईक कॅन्सर अँड डायबिटीज. काय म्हणते, तसं स्टार्टिंगला मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं. छोटे छोटे असल्यामुळे ते काय करतात, इझिली बॉडीमध्ये जाऊ शकतात आणि लगेच ते काय करतात, एखादा कॅन्सर जे काही सिलेक्ट करतात. ओके, तिथं भरपूर अशा सेल असतील, त्यामध्ये कॅन्सरस सेल कोणते आहे ते ठरवतात, त्याला आयडेंटिफाय करतात आणि लगेच त्याला काय करतात, डॅमेज करतात किंवा किल करायचं काम करतात. म्हणजेच काय करतं, स्मार्ट ड्रग म्हणून सुद्धा यूज होतो. आणि काय करतं, फास्टर क्लिनिंग, कारण की छोटे छोटे पार्टिकल लगेच काय करतात, त्याचा जे इफेक्ट आहे तो कसा असतो, खूप फास्ट. ओके, म्हणून कोणत्या कोणत्या डिसीजमध्ये पर्टिक्युलरली यूज होतो, एक तर कॅन्सर आणि दुसरा कोणता आहे, डायबिटीज. ओके, ह्या केसेसमध्ये काय आहेत, हे सगळे त्याचे 3 ॲडव्हान्टेजेस. पहिलं कोणतं आहे, रिव्होल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग. सेकंड आहे एनर्जी सेक्टर. थर्ड आहे मेडिकल फील्ड. ओके, आता आपल्याला बघायचं त्याचे डिसॲडव्हान्टेज. बघा या ठिकाणी त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. फर्स्ट, despite the possibility and the advancement that the nanotechnology offer to the work, there also exists certain potential risk involved with it. म्हणजे एवढ्या सगळ्या त्याचे फायदे आहेत, पण त्यामध्ये थोडेफार अशी रिस्क फॅक्टरसुद्धा त्या ठिकाणी आहेत. ते कोणते ते आपण बघू, त्यालाच आपण म्हणू त्याचं डिसॲडव्हान्टेजेस. ओके, कोणते कोणते बघा. नॅनो टेक्नॉलॉजी हॅज राईज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बट ॲट द सेम टाईम इट हॅज इन्क्रीज द पोल्युशन विच इन्क्लूड एअर पोल्युशन. काय म्हणते, छोटे छोटे पार्टिकल्स आहे जे की इझिली कुठेही मिक्स होऊ शकतात. बरोबर आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राईज जरी करत असेल, पण त्या ठिकाणी काय होत आहे, त्या ठिकाणी जे छोटे छोटे पार्टिकल आहेत ते एअरमध्ये मिक्स होऊन काय तयार करू शकत आहेत, एअर पोल्युशन कॉज करत आहेत. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नॅनो पोल्युशन. कारण ते सगळे कशाचे आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो पार्टिकलपासून. ओके, द पोल्युशन कॉज्ड, बघा या ठिकाणी, द पोल्युशन कॉज्ड बाय द नॅनो टेक्नॉलॉजी इज नोन ॲज नॅनो पोल्युशन. धिस काइंड ऑफ पोल्युशन इज व्हेरी डेंजरस फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि तशा छोटे छोटे असल्यामुळे आपण किती जरी प्रिकॉशन त्या ठिकाणी घेतलं तर छोटे आपल्याला दिसतही नाहीत. ओके, त्यामुळे ते इझिली काय करू शकतो, लिव्हिंग हेल्थवर त्याचं काय होतं, म्हणजे जास्त डेंजरस इफेक्ट येऊ शकतो. ओके, सेकंड काय म्हणते बघा, नॅनो पार्टिकल कॅन कॉज lung damage. Inhaled particles matter may get deposited through the human respiratory tract and then in the lungs. जे काही नॅनो पार्टिकल आपण इनहेल करतो. ओके, आता इनहेल कारण की हवेमध्ये प्रेझेंट राहणार, त्यामुळे ते आपण इनहेल करणार. ओके, इनहेल केल्यामुळे ते काय करतील, डायरेक्टली कुठं जातील, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट थ्रू कुठं जातील, लंग्समध्ये जाऊन त्याचं काय होतील, डिपोजिशन होईल. ओके, आणि डिपोजिशन होऊन ते लंग्सला काय करू शकतात, डॅमेजसुद्धा करू शकतात. ओके, हे काय त्याचं दुसरं डिसॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट बघू, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅनो पार्टिकल्स दॅट आर रिव्हॅलंट फॉर द हेल्थ इफेक्ट आर साईज, केमिकल कंपोजिशन अँड देअर शेप. ओके, जे की असे कॅरेक्टरिस्टिक अशा कोणते जे की त्या आपल्या हेल्थवर रिव्हॅलंट इफेक्ट दाखवतात, ते की कोणते, त्याची साईज, केमिकल कंपोजिशन आणि त्याचे शेप. ओके, हे काय त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. आलं लक्षात सगळ्यांना.
हे काय होतं, आपण बघितलं त्याचे ॲप्लिकेशन्स, आधी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, नंतर ॲप्लिकेशन, नंतर बघितलं त्याचे ॲडव्हान्टेजेस, आणि हे काय त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. आणि इथं आपला चॅप्टर एंड झाला. ओके, थँक्यू.